मी पावभाजी बनवण्यासाठी 2 मोठी भोपळी मिरची चिरून घ्यायची आहे. त्यानंतर 2 मोठी गाजर, 150 ग्रॅम फ्लॉवर, 2 मोठे बटाटे चिरून घालायचे. त्यानंतर थोडं पाणी घालून 3 शिट्ट्या आपल्याला कुकरच्या येऊ द्यायच्या आहेत. जर तुम्हाला फरसबी आणि ओले मटार आवडत असतील तर त्यामध्ये शिजायला घातले तरी चालणार आहेत. भाजी शिजल्यानंतर बटाटे सेपरेट स्मॅश करायचे आणि बाकीची उरलेली भाजी पल्स मोडला आपल्याला जाडी फिरवून घ्यायची एकदा, जेणेकरून तुम्हाला ती स्मॅश करायला लागणार नाही. एका पातेल्यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल घालायचं. त्यानंतर 2 मोठे चिरलेले कांदे घालायचे. ते व्यवस्थित परतून झाल्यानंतर 2 मोठे चिरले टोमॅटो घालून व्यवस्थित परतून घ्यायचे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 मोठा चमचा हळद, 1 मोठा चमचा किचन किंग मसाला, 1 मोठा चमचा पावभाजी मसाला, 1 मोठा चमचा लाल तिखट घालून व्यवस्थित परतून घेऊन त्यामध्ये सर्व भाजी घालायची. बटाटे स्मॅश केलेले घालायचे आणि थोडं पाणी आणि मीठ घालून उकळी येऊन द्यायची. आणि त्यानंतर आपली गरमागरम पावभाजी लिंबू आणि पावाबरोबर सर्व करायची.